प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे पनीर मसाला रेसिपी। तर घरगुती साहित्यामध्ये ही रेसिपी होणार आहे आणि अगदी सोपी आणि छान आणि चविष्ट अशी रेसिपी आहे। तर चला आपण साहित्य बघूया। मी पाव किलो पनीर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून त्याचे क्यूब करून घेतलेले। त्यानंतर 8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, 10 काजू घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतला आहे मोठा, तसंच 1 कांदा घेतलेला आहे मोठा, कोथिंबीर, क्रीम घेतलेला आहे। क्रीम ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, काही नसेल तरी काही गरज नाहीये। त्यानंतर हळद आहे, लाल तिखट जो घरगुती कांदा लसूण मसाला आहे, धणे जिरे पूड, गरम मसाला। तर आता आपण कृती करूयात। पहिले या जे पनीर आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकूयात आणि त्याला मॅरिनेट करूयात। तर चला आपण आता फ्राय करून घेऊयात। तर मी गॅसवर एक कढई ठेवली आहे स्टीलची, त्याच्यामध्ये आता मी तेल घालणार आहे। एक चमचाभर तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा मंद आचेवर। पूर्ण असा आपल्याला थोडासा सोनेरी रंगावर तो परतून घ्यायचा आहे। कांदा भाजला जातोय, त्यातच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो आपल्याला मऊ असं भाजून घ्यायचं आहे। मिरची घालायची, एकच घेतलेली, आणि चांगलं हे मऊ असं भाजून घ्यायचं आहे। आता त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये काजू आणि लसूण, आलं लसूण जे आहे ते पण आपल्याला घालायचं आहे। आणि सगळे जे साहित्य आपण आता टाकलेलं आहे ते सगळं व्यवस्थित शिजून द्यायचं आहे, तेलावर परतून घ्यायचं आहे। आपलं कांदा टोमॅटो जे आहे ते सगळं चांगलं भाजलेलं आहे, तर आता आपण काढून घेऊया आणि थंड करून मिक्सरमधून काढून घेऊयात आपण ते। त्याच पॅनमध्ये, कढईमध्ये जे काही तुम्ही घ्याल, पॅन कढई जे काही घ्याल त्याच्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपले पनीरचे पीस जे आहेत ते, तर आता मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, 2 ते 3 चमचे। तुम्ही बटर पण घालू शकता, तुम्हाला बटर हवं असेल तर, पण मी तेलच घालते। 3 चमचे तेल घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपला जो मसाला मी केलेला आहे बघा, हा मसाला चांगला आपल्याला ते मसाला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये। संपूर्णपणे मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे। जेवढा तळाल ना तेवढी तुमची ग्रेव्ही छान आणि चविष्ट होईल। सतत असं ढवळत आपल्याला मसाला जो आहे तो तळून घ्यायचा आहे। तर आता बघूयात आपण, मसाला आपला शिजतोय तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घालूया। हळद घातली, लाल तिखट, गरम मसाला घातलेला आहे आणि धणे जिरे पूड घातलेली, आणि परत आपल्याला हे एकसारखं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला असा, त्याच्यामध्ये लाल तिखट तुमचा जो ठेवणीतला मसाला असेल तो घालू शकता, किंवा
लाल मिरची पावडर पण घालू शकता तुम्ही, काश्मीरी लाल. बघा चांगला मसाला अजून शिजून घेऊयात आपण. मसाला आपला शिजत आलेला आहे. आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मसाला शिजून द्यायचा. पनीरचे क्यूब घालायचे. मसाला पूर्ण शिजून द्यायचा, नंतरच आपल्याला पनीर घालायचं आहे. बघा अशी आपली पनीर मसाल्याची रेसिपी रेडी आहे. वरून आपण कोथिंबीर घालायची. चला आता आपण गॅस बंद करते मी आणि आपण सर्व करूया. तर कशी वाटली माझी रेसिपी? व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.